तर महाराष्ट्र सरकारने अजून एक नवीन कायदा आणले, जनसुरक्षा कायदा. म्हणजे कोणी काही आंदोलन करते तर त्यांना आंदोलन संघटना रद्द करायच्या, त्याचा दुरुपयोग करून नक्षलवादींना करण्यासाठी जनसुरक्षा कायदा नसून तो केवळ ह्या बीजेपी आरएसएस सरकारविरुद्ध जो कोणी आंदोलन करून पेटवून उचलेल, जसा मुंबईमध्ये धारावी अदानी अंबानीला दिलंय सगळं क्षेत्र, तर त्याच्याविरुद्ध कोणी आंदोलन करू नये, तर त्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आहे. आता तर क्रिमिनल ॲक्ट संसदेमध्ये मंजूर केले आहे. क्रिमिनल ॲक्ट म्हणजे त्या क्रिमिनल ॲक्टमध्ये जे आमदार खासदार विरोधक असतील त्यांच्यावर जर किंवा मंत्री महोदय वगैरे कोणी असले आमदार, जर यांच्यावर जर सलग 30 दिवस जेलमध्ये राहण्याची पाळी आली तर त्यांचं मंत्रीपद जाईल, आमदारपद जाईल. हे सगळे आपण हा कायदा जो पारित केला आहे हा विरोधकांसाठी इम्प्लिमेंटेशन होईल, विरोधकांसाठी चुकीच्या पद्धतीने वापरलं जाईल, हे कोणाच्या लक्षात येत नाही. तर आता ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री असताना कामाचे 8 तास, रविवारची सुट्टी, 1 अधिकचा महिना म्हणून त्याला बोनसमध्ये कन्वर्ट करून बोनस, आणि आता तर 5 दिवसाचा आठवडा होता, मध्ये शनिवार रविवारी सुट्टी, हे सगळं होतं. परंतु कामगार कायदे मोडीत काढायचे, 8-9 तासाचे 12 तास करायचे. आताच 12 तासाचा संसदेत आपला 12 तासाचा राज्य शासनाने मंजुरी दिली आहे 12 तासात. तर 12 तासामध्ये कामगार वर्गातला कामगार हा सकाळी घरी जाणार कधी, रात्री पोचणार कधी, रात्री उठणार कधी आणि पुन्हा कामावर येणार कधी, हा किती बरा अन्याय आहे. परंतु मला म्हणावायचं आहे, 12 तास काम करण्यापेक्षा आज काय तुम्ही सलग 5 दिवसाचा आठवडा केला आहे, ती जी शनिवारची सुट्टी जाहीर केली ती शनिवारची सुट्टी मोडीत काढा आणि पुन्हा सलग सोमवार ते शनिवार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार 7 दिवसाचा आठवडा ठेवा. परंतु 12 तासाचं काम करणं चुकीची पद्धत आहे, अनिवार्य पर्याय जबरदस्त आहे. कारण अनेक कामगारांना सतत कामाच्या तणावामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे, ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे, हार्ट अटॅकने मरण्याची शक्यता आहे. इव्हन तो आता 8 तासाच्या कामामध्ये अधिक्षेप चार्ज असल्यामुळे, भरत्या होत नसल्यामुळे, प्रतापपदरित्या त्यामुळे अधिकच्या चार्जमुळे अनेक कामगार आजारी पडून मेले केले अशा प्रकारे होते. त्यामुळे जो काय कामगार कायद्यामध्ये 12 तासाचा जो काही कायदा सरकारने मंजूर केला आहे त्याला तीव्र शब्दात विरोध आहे, तीव्र शब्दात विरोध आहे. सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे. तर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी मागे नाही, जे साधे जॉर्ज फर्नांडिस पण कामगार वर्ष संघटना 60 वर्षापासून काम करते. देऊळ कामगार नेते चांगू शिंदे यांचा कामगारांचा बुलंद आवाज, यांनी अनेक कामगार प्रश्नांचे मार्गी लागले. त्यामुळे 12 तासाचं काम एक कायद्याला धरून नाही, हे संविधानाला धरून नाही, हे संविधानाच्या घटनेला प्रेरणा. ज्याला बाबासाहेबांनी 8 तास काम केलं, रविवारची सुट्टी, बोनस, मेडिकल लीव्ह लागू केल्या, त्या धर्तीवर जर 12 तासाचं काम केलं तर लोक ताणतणावामध्ये येतील, जाणार कधी येणार कधी हा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे जर पूर्वीचं 8 तासाचं काम आहे ते 8 तासाचंच काम ठेवा, शनिवारची सुट्टी रद्द करा आणि 7 दिवसाचा आठवडा ठेवा. हेच माझं सरकारला सांगणं आहे. सरकारला सांगणं आहे की 12 तासाचं काम हा GRच मुळात चुकीचा आहे, तात्काळ रद्द करावा. संपूर्ण कामगार संघटनांचा विरोध आहे, एवढं सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र.